श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल, पण या गोष्टींच्या चुका अजिबात करू नका. हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्त्व सांगण्यात आले आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. यापैकीच आषाढ महिन्यातील एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात संपन्नता येते. आषाढी एकादशीला करू नका या चुका. एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अशा व्यक्तींनी व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टीचे सेवन करणे टाळा. 1. भात खाऊ नये. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही. एकादशीला भात खाणं पाप मानले जाते. 2. मीठ. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये अथवा कमी प्रमाणात खावे. 3. मांसाहार. शास्त्रानुसार एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा. 4. या गोष्टींचे सेवन करू नका. एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मुळा, कांदा, लसूण यांचे सेवन करणे टाळावे. 5. ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्राचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे. 6. तामसिक पदार्थापासून दूर राहा. देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे काम बिघडू शकते. 7. वाईट विचार मनात आणू नयेत. देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये. कोणाचाही वाईट विचार करू नये. या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे. भगवान विष्णूंची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा. 8. तुळशीची पाने. आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका, कारण या दिवशी तुलसी देवी श्रीहरींसाठी उपवास करते. त्यामुळे पूजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागत असतील तर आदल्या दिवशीच ती तोडून ठेवा. 9. तांदळाचे सेवन. ज्या व्यक्तींचा उपवास आहे त्यांनी उपवासाच्या पदार्थात तांदळाचे सेवन करू नये. काही व्यक्ती तांदळाच्या पापड्या किंवा त्याची पेज खातात, मात्र आषाढी एकादशीला हा आहार चुकीचा आहे. 10. मंत्र जप. देवाची मनोभावे पूजा करताना त्यासोबत आषाढी एकादशीच्या दिवशी सतत देवाच्या नावाचे नामस्मरण करत राहा. त्याने सुद्धा तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदत राहील. तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक शक्ती वास करतात. ही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.